प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। रेल्वे प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। मर्याई चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक दरम्यानचा रेल्वे पूल तातडीने पूर्ण करावा, अन्यथा रेल रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिला। या मागणीसाठी मर्याई चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली। प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांना निवेदन देऊन कामाला तातडीने गती देण्याची मागणी करण्यात आली। नरोटे यांनी सांगितले की कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील 103 वर्ष जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल 14 डिसेंबर 2025 रोजी पाडण्यात आला। दररोज सुमारे 1 ते 1.5 लाख नागरिक या पुलावरून प्रवास करत होते। मात्र 2 महिने उलटूनही नव्या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी आहे। वेळेत काम पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। सोलापूर शहरामध्ये हे मध्यवर्ती भाग आहे। मर्याई चौक ते अण्णाभाऊ साठे हा रस्ता जो होता तिथलं मध्यवर्ती पूल त्या ठिकाणी पाडून प्रशासनाने गेलो 1.5 महिना झालं। आपण बघताय की अनेक नागरिकांचे इथं हाल बेहाल होते। म्हणून आज खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोक व काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हे आंदोलन घेतोय। प्रशासनाला जागा करण्याचं काम स्थानिक नागरिक या ठिकाणी आज करतायत। लोक या ठिकाणी रस्त्यावर येतात। 1.5 महिना झालं हा काम इथलं बंद आहे। त्यामुळं लोकांच्या लक्षात आलं की या ठिकाणी जे रेल्वे प्रशासन आणि नॅशनल हायवे या दोघातला जो वाद आहे, नॅशनल हायवेने सांगितलं की आम्ही फाउंडेशनच्या मंजुरीला या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडे जे फाईल पाठवले ते आज तागायत ते फाईल मंजूर झालं नाही। तर ते फाईल मंजूर झाले नसेल तर पूल पाडला कशाला, आणि तुमच्याकडे मंजुरी नसेल तर लोकांचे हाल करता कशाला। तुमच्याकडे पूर्ण ह्याच्या फाईल मंजुरी या फाउंडेशनचं या ठिकाणी तुम्ही डिझाईन दाखवलात, पाडल्यानंतर तुम्ही सांगितलात की 12 ते 14 महिने हा पूल होणार आहे, पण गेले 1.5 महिने झाले या ठिकाणी काम बंद आहे। त्यामुळं लोकांच्या या ठिकाणी तीव्र भावना आहेत। लोकांना जो 3, 4, 5 किलोमीटर असं लांब रामवाणीकडनं जावं लागतंय। ह्या भागातनं गेलं तर 3 किलोमीटर बसतंय। दोन्हीकडे बघितलं तर दोन्हीकडं दिव्याची लाईट नाही, रस्ते खराब आहेत। या बोगद्यामध्ये आता गुडघ्या एवढं पाणी